आणि तशी मोठी बातमी, उद्या सकाळी शरद पवार गटाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। साताऱ्यामधनं श्रीनिवास पाटलांकडे विनवणीचे प्रयत्न होणार अशी ही शक्यता असल्याचं कळतंय। पाटील नाही बोलल्यास शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाईल अशी सूत्रांकडून माहिती समोर येतेय। माढ्यातनं धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव मात्र आघाडीवर आहे, तर रावेरमधनं श्रीराम पाटलांचं नाव जवळपास निश्चित झालंय असं सूत्रांकडून कळतंय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, साताऱ्यातनं श्रीनिवास पाटील यांच्याकडे विनवणीचे प्रयत्न होणार आहेत। सूत्रांकडून मिळालेली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, तर उद्या सकाळीच या संदर्भातली महत्त्वाची अपडेट ही समोर येऊ शकते। माढ्यामधनं मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। सूत्रांकडून मिळालेली ही महत्त्वाची माहिती आहे। तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं सूत्रांकडून कळतंय। उद्या सकाळी शरद पवार गटाची यादी जाहीर होऊ शकते, ही महत्त्वाची शक्यता आपण बघतोय। साताऱ्यातनं श्रीनिवास पाटील यांच्याकडेच पुन्हा एकदा विनवणीचे प्रयत्न होणार असल्याचंही कळतंय। पाटील नाही म्हणाले तर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, सूत्रांकडून मिळालेली महत्त्वाची माहिती।